विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंगसाठी पुण्यामध्ये ऍडमिशन घ्यायचंय, ते पण CS, IT, AIML, AIDS, ENTC, ECE यासारख्या ब्रांचेसला. पण सीईटी मध्ये आपल्याला मार्क्स थोडेसे कमी आहेत. किती? 50 ते 100 तुम्हाला मार्क्स असतील. तर हे काही 10 कॉलेजेस मी तुम्हाला सांगतोय, जे की बेस्ट राहतील तुमच्या स्कोरवर. आता ते वेळ न घालवता मी डायरेक्टली कॉलेज सांगतो. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल, तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. कारण यासारखी ऑथेंटिकेट माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. आता पहिलं जे कॉलेज आहे या लिस्टवरचं ते आपण पाहूया. आणि हे कॉलेजेस कसे मी रँडमली अरेंज केले त्या ठिकाणी. असं नाही की हे टॉपचं आहे आणि त्याच्यानंतर लास्टचं बॉटमचं कॉलेज आहे. रँडमली अरेंज कॉलेजेस हे फक्त 50 ते 100 मार्क्स ज्या विद्यार्थ्यांना येत आहेत, एक टियर 2 लेवलचे कॉलेजेस मी तुम्हाला सांगतोय. आता या लिस्टमधलं पहिलं जे कॉलेज आहे तर ते आहे AISSMS म्हणजे काय? ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पुणे, शिवाजीनगर या ठिकाणी हे कॉलेज लोकेटेड आहे. इन्स्टिट्यूट कोड जर आपण पाहिलं तर 6282 हा याचा इन्स्टिट्यूट कोड आहे. इस्टॅब्लिशमेंट इयर जर पाहिलं तर 1999 हा याचा इस्टॅब्लिशमेंट इयर आहे. त्याचबरोबर हे एक अनएडेड म्हणजे प्रायव्हेट कॉलेज आहे, ऑटोनॉमस आहे आणि इथं कोणत्याही प्रकारची मायनॉरिटी नाहीये. हा तुम्ही कॉलेजचा इथं फोटो पाहू शकता. वन ऑफ द बेस्ट कॉलेजेस जर तुम्हाला थोडासा कमी स्कोर असेल तर. आणि या ठिकाणी स्पेशली आयओटीचं हे कॉलेज आहे. CS रिलेटेड ब्रांचेस आहेत आणि खूप चांगलं आहे. तुम्ही कुणालाही विचारा तुमच्या सिनियरला वगैरे AISSMS कॉलेज कसं आहे, तर खूप चांगलं कॉलेज आहे आणि मेन पुणे सिटीमध्ये हे कॉलेज लोकेटेड करतं. म्हणजे राहण्याची खाण्याची व्यवस्थित सोय त्या ठिकाणी आहे. कॉलेजला हॉस्टेल देखील आहे किंवा कॉलेजच्या आसपास सुद्धा स्टुडंट एरिया आहे. त्याच्यानंतर आपण सेकंड जर कॉलेज पाहिलं या लिस्ट मधलं नेक्स्ट जे कॉलेज आहे तर ते आहे डॉक्टर DY पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पिंपरी पुणे, म्हणजे पिंपरी चिंचवडचं DY पाटील. ओके, याचा इन्स्टिट्यूट कोड जर आपण पाहिला तर 6207 हा या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे. त्याचबरोबर 1998 मध्ये या कॉलेजची इस्टॅब्लिशमेंट झाली होती. हे एक प्रायव्हेट कॉलेज आहे, तसंच ऑटोनॉमस आहे आणि इथं कुठल्याही प्रकारची मायनॉरिटी वगैरे प्रेझेंट नाहीये. फर्स्ट ऑफ ऑल मायनॉरिटी म्हणजे काय? स्पेसिफिक कॅटेगरीसाठी किंवा तिथं स्पेसिफिक भाषा बोलणाऱ्या लोकांसाठी काही जागा शिल्लक असतात, काही जागा रिझर्व्ड असतात, त्याला म्हणायचं मायनॉरिटी. पण पुण्यामध्ये असे खूप कमी कॉलेजेस आहेत की जिथं मायनॉरिटी आहे. मुंबईमध्ये खूप सारे कॉलेजेस आहेत आणि टॉप 10चा व्हिडिओ 50 to 100 मार्क्स मुंबईसाठी सुद्धा मी बनवणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. आता हे पहा, या कॉलेज बद्दल जर सांगायचं म्हटलं तर वन ऑफ द बेस्ट कॉलेज हे आहे. त्याचबरोबर टेक ब्रांच किंवा कोर ब्रांचेससाठी सुद्धा हे कॉलेज खूप फेमस आहे आणि प्लेसमेंट रेशो जर पाहिला तर खूप चांगला प्लेसमेंट रेशो. तसंच पिंपरी म्हणजे एक हायटेक, पुण्याच्या हायटेक एरियामध्ये हे कॉलेज आहे. हा, पण अजून अकोमोडेशनची फॅसिलिटी इथं थोडंसं महाग आहे. म्हणजे काय? हॉस्टेल वगैरे जे आहे तर थोडंसं महाग आहे, कारण पिंपरी चिंचवड एरिया आहे. त्याच्यामुळे त्या पण गोष्टी आपल्याला कन्सिडर कराव्या लागतील. त्याच्यानंतर नेक्स्ट जे कॉलेज आहे तर नेक्स्ट कॉलेज आहे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ज्यालाच आपण म्हणतो I2IT. ओके, आता हे जे कॉलेज आहे तर हे कॉलेज याचा इन्स्टिट्यूट कोड आहे 6754 हा याचा इन्स्टिट्यूट कोड आहे. इस्टॅब्लिशमेंट इयर जर आपण पाहिलं तर 2001 हे याचं इस्टॅब्लिशमेंट इयर आहे. प्रायव्हेट कॉलेज आहे आणि ऑटोनॉमस कॉलेज आहे. कॉलेजचा फोटो वगैरे तुम्ही पाहू शकता आणि पुण्यामधील वन ऑफ द बेस्ट हे कॉलेज आहे. तुम्हाला CSIT, ENTC वगैरे जर करायचं असेल टेक ब्रांचेससाठी तर I2IT खूप चांगलं कॉलेज आहे. नक्की तुम्ही याला कन्सिडर करू शकता तुमच्या कॉलेज लिस्टमध्ये. त्याच्यानंतर आपण जर नेक्स्ट कॉलेज पाहिलं तर नेक्स्ट कॉलेज आहे मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कर्वेनगर पुणे. कर्वेनगर पुण्याचा खूप चांगला एरिया आहे. कर्वेनगरमध्ये कमिन्स कॉलेज देखील आहे. तर त्याच एरियामध्ये हे MMCOE हे कॉलेज आहे. त्याचा इन्स्टिट्यूट कोड जर आपण पाहिला तर 6156 हा इन्स्टिट्यूट कोड आहे. इस्टॅब्लिशमेंट इयर जर पाहिलं तर 1967 म्हणजे खूप जुनं हे कॉलेज आहे. त्याचबरोबर प्रायव्हेट कॉलेज आहे आणि त्यासोबत ऑटोनॉमस देखील हे कॉलेज आहे आणि वन ऑफ द बेस्ट पुण्यामधलं हे कॉलेज आहे. कॅम्पस वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. त्याच्यानंतर कर्वेनगर जर एरिया आपण पाहिला तर राहण्यासाठी एकदम परफेक्ट एरिया आहे स्टुडंटसाठी. जास्त करून स्टुडंटच त्या एरियामध्ये राहतात. एकदम प्रोफेशनल एरिया आहे पुण्याचा कर्वेनगर. त्याच्यामुळे वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे. तुम्ही याला नक्की कन्सिडर करू शकताय. त्याच्यानंतर आपण जर नेक्स्ट कॉलेज पाहिलं तर नेक्स्ट कॉलेज पाहण्या अगोदर तुम्हाला एक अनाउन्समेंट सांगतो. ती म्हणजे आपली इंजिनिअरिंग ऍडमिशन काउन्सिलिंग. टेक एस्पायर आणि सह्याद्री ट्युटोरियल्स आपण मिळून इंजिनिअरिंग ऍडमिशन काउन्सिलिंग यावर्षी प्रोव्हाइड करतोय. याच्यामध्ये आपल्या 2 बॅचेस आहेत प्रामुख्याने, प्रीमियम बॅच आणि क्लासिक बॅच. तर प्रीमियम बॅच मध्ये तुमच्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही करतो. तुम्ही फक्त डॉक्युमेंट शेअर करायचे, त्याचबरोबर ID पासवर्ड शेअर करायचा आहे. त्याच्यानंतर ना तुमचा ऑप्शन फॉर्म असो, रजिस्ट्रेशन फॉर्म असो, त्याच्यानंतर अलॉटमेंट असो, मेरिट लिस्ट असो, सर्व गोष्टी ही आमची टीम हँडल करणार आहे. म्हणजे काय? तर ऍडमिशन घेतल्यापासून काउन्सिलिंगला तर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाईपर्यंत ज्या ज्या काय गोष्टी असतात त्या आम्ही हँडल करतोय. त्याचबरोबर क्लासिक बॅच सुद्धा आहे. या ठिकाणी दोन्हींचे फीचर मी दिलेत. त्याचबरोबर आपण ऑफलाईन काउन्सिलिंग सुद्धा प्रोव्हाइड करतोय. सातारा आणि कोल्हापूर या 2 ठिकाणी आपले ऑफलाईन काउन्सिलिंग सेंटर आहेत. जर तुम्हाला याच्याबद्दल जास्त माहिती हवी असतील
तर या ठिकाणी मी नंबर सुद्धा प्रोव्हाइड करतोय आणि काउन्सिलिंग एनरोलमेंट फॉर्मची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, ती एकदा नक्की चेकआउट करा. आणि काय माहिती वगैरे हवी असेल तर या नंबरवर तुम्ही एनी टाइम आपल्याला कॉल करू शकताय. त्याचबरोबर नंबर सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. ओके, त्याच्यानंतर आपण जर या लिस्टमधील नेक्स्ट कॉलेज जर पाहिलं तर ते आहे मॉडर्न कॉलेज, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, PES, मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. पुण्याच्या चांगल्या पर्वतीय एरियामध्ये हे कॉलेज आहे. वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे. इन्स्टिट्यूट कोड जर आपण पाहिला तर 6139 हा याचा इन्स्टिट्यूट कोड आहे. इस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1999. त्याचबरोबर प्रायव्हेट कॉलेज आहे, ऑटोनॉमस आहे. इथं कुठल्याही प्रकारची मायनॉरिटी प्रेझेंट नाहीये. कॉलेजचा फोटो वगैरे पाहू शकतात. या कॉलेजचं कॅम्पस थोडंसं छोटं आहे, कारण मेन सिटीमध्ये कॉलेज असल्यामुळे कॅम्पस जास्त त्यांना वाढवता आलं नाही. कॅम्पस छोटं आहे, पण कॉलेजच्या फॅकल्टी वगैरे असतील किंवा सगळ्या गोष्टी असतील तर ह्या एक बेस्ट पद्धतीच्या आहेत. त्याच्यामुळे तुम्ही याला नक्की कन्सिडर करू शकता. जर तुम्हाला थोडासा लो स्कोर असेल तर, थोडासा म्हणजे किती लो, तर 90-100 जर मार्क्स तुम्हाला सीईटी मध्ये येत असतील तर नक्की या कॉलेजला तुम्ही प्रेफरन्स द्यायला पाहिजे किंवा तुमच्या लिस्टमध्ये हे कॉलेज पाहिजे. मी जे सांगतोय ते 10ची 10 कॉलेज तुमच्या लिस्टमध्ये हवेत. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर नेक्स्ट कॉलेज आहे सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वडगाव बीके. आता पुण्यामध्ये सिंहगडचे खूप कॉलेजेस आहेत. वडगावला आहे, आंबेगावला आहे, नऱ्हेला आहे, त्याच्यानंतर कोंढव्यामध्ये कॉलेज आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर लोणावळ्याकडे एक कॉलेज आहे सिंहगडचं, पण त्यातील सर्वात टॉप जी ब्रांच आहे तर ती वडगाव बीके. ओके, त्याचबरोबर या कॉलेजच्या साईटला काशीबाई नवले, SKN सिंहगड हे सुद्धा कॉलेज आहे. म्हणजे एक स्टुडंट एरियामध्ये वडगावमध्ये हे कॉलेज लोकेटेड आहे. त्याचबरोबर या कॉलेजमध्ये सर्व फॅसिलिटीज तुम्हाला मिळतात. चांगलं कॅम्पस मिळतं, चांगले हॉस्टेल्स मिळतात, सर्व गोष्टी आहेत. त्याचबरोबर या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड जर आपण पाहिला तर 6177 हा कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे. इस्टॅब्लिशमेंट इयर जर आपण पाहिलं तर 1996 याचं इस्टॅब्लिशमेंट इयर आहे. प्रायव्हेट कॉलेज आहे. हे कॉलेज युनिव्हर्सिटी अंडर येतं. पुणे युनिव्हर्सिटी, SPPU, पुणे युनिव्हर्सिटीला हे कॉलेज अफिलिएटेड आहे. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी नॉन ऑटोनॉमस कॉलेज आहे. कुठल्याही प्रकारची मायनॉरिटी प्रेझेंट नाहीये. जर प्लेसमेंट वगैरेचा विचार कराल तर खूप चांगल्या प्लेसमेंट्स या कॉलेजमधनं आहेत. टेक ब्रांचेससाठी चांगले आहेत. कोर ब्रांचेससाठी कट ऑफ वगैरे खूप कमी जातो, पण जर तुम्हाला कमी मार्क्स असतील तर नक्की याला कन्सिडर करू शकता. कॅम्पस वगैरे सगळ्या गोष्टी अतिउत्तम आहेत. त्याच्यानंतर आपण जर नेक्स्ट कॉलेज जर पाहिलं तर नेक्स्ट कॉलेज आहे मॉडर्न एज्युकेशन सोसायटी, वाडिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, वाडिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. तर वाडिया कॉलेज पुण्यामधलं वन ऑफ द बेस्ट आणि ओल्डेस्ट कॉलेज आहे. याची इस्टॅब्लिशमेंट इयर जर आपण पाहिलं तर 1999 आहे. त्याचबरोबर कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड कशासाठी मी तुम्हाला सांगतोय, ज्यावेळेस तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिल करायची लिस्ट बनवायची तर या कोडचा तुम्हाला खूप यूज होणार आहे. 6281 या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे. प्रायव्हेट कॉलेज आहे. पुणे युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड आहे, म्हणजेच आपल्या SPPU सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीला अफिलिएट आहे. तुम्ही या कॉलेजचा फोटो वगैरे पाहू शकता आणि खूप चांगलं हे कॉलेज आहे आणि पुण्याच्या मेन सिटीमध्ये हे कॉलेज आहे. महत्वाचं म्हणजे तुम्हाला ज्या कनेक्टिव्हिटीज भेटतात, बस स्टँड असेल, रेल्वे स्टेशन असेल, सर्व गोष्टी तुम्हाला इथनं जवळ भेटतात किंवा हाय क्लास फॅसिलिटी ह्या तुम्हाला इथं मिळणार आहेत. मग वाडिया कॉलेज हे सुद्धा एक खूप चांगलं कॉलेज आहे. तुम्ही नक्की या कॉलेजचा विचार करू शकताय. त्याच्यानंतर नेक्स्ट जर आपण कॉलेज पाहिलं तर ते पुण्याच्या थोडंसं आउटसाइड आहे, आळंदीला आहे. MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग पुणे आळंदी. आता हे जे MIT कॉलेज आहे, MITचं एकच कॉलेज आहे की जे आपल्या कॅपमधले आहे, तर ते आहे MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आळंदी. आळंदीचं कॉलेज आहे. पुण्याच्या आउटसाइड थोडंसं जायचंय, मग राहण्या खाण्याचा खर्च वगैरे थोडासा कमी असेल. मग ज्यांचं बजेट असेल तर ज्यांचं बजेट कमी असेल थोडंसं, तर त्यांनी नक्की ह्या कॉलेजकडे जावं असं मी तुम्हाला सांगतो. कॅम्पस वगैरे सर्व फॅसिलिटी एकदम अतिउत्तम आहेत. मी स्पेशली या कॉलेजला व्हिजिट केलंय. त्याचबरोबर इन्स्टिट्यूट कोड आहे 6146 इन्स्टिट्यूट कोड आहे. इस्टॅब्लिशमेंट इयर 1999 आहे. हे एक प्रायव्हेट कॉलेज आहे, तुम्हाला माहितच आहे MIT प्रायव्हेट आहे. त्याचबरोबर हे एक ऑटोनॉमस देखील कॉलेज आहे आणि इथं आपल्या कॅपच्या ज्या फॅसिलिटीज आहेत, आता MIT म्हटलं की तुमच्या डोळ्यापुढे येतं खूप मोठी फीज, पण तसं काही नाहीये. या कॉलेजची फीज कमीच आहे. 1,50,000 वगैरे ह्याची फीज असेल 1,65,000 वगैरे. पण तिथं आपल्या कॅटेगरीच्या पूर्ण फॅसिलिटीज तुम्हाला मिळतात. म्हणजे तुम्ही कॅपमधनं ऍडमिशन घेतलं तर. आणि खूप अतिउत्तम हे कॉलेज आहे. आपण याला नक्की कन्सिडर करायला पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट जे कॉलेज आहे या लिस्ट मधील, तर नेक्स्ट कॉलेज आहे भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमेन, कात्रज धनकवडी पुणे. तर वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे आणि मी पुण्यामध्ये PICT ला होतो. तुम्हाला माहिती आहे PICT CS मी पास आउट आहे आणि जे एरियामध्ये मी राहायला होतो, ओके, तर त्या एरियामध्ये हे कॉलेज होतं, धनकवडी एरिया. PICT कॉलेज पण तिथंच आहे आणि PICT कॉलेजच्या शेजारीच भारती विद्यापीठचं कॅम्पस आहे. तर त्या कॅम्पससाठी हे कॉलेज आहे. फक्त हे कॉलेज कसं आहे, फक्त वुमेन्ससाठी आहे, म्हणजे गर्ल्सचं हे कॉलेज आहे. इन्स्टिट्यूट कोड जर पाहिला तर 6285 हा इन्स्टिट्यूट कोड आहे. त्याचबरोबर इस्टॅब्लिशमेंट इयर 2000 प्रायव्हेट कॉलेज आहे आणि नॉन ऑटोनॉमस हे कॉलेज आहे, पुणे युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड आहे. म्हणजे काय, सिलेबस वगैरे सर्व ज्या गोष्टी आहेत, एक्झाम्स वगैरे, हे पुणे युनिव्हर्सिटी कंडक्ट करते. हा ऍक्च्युअल कॉलेजचा फोटो आहे. या ठिकाणी फोटो थोडासा ब्लर आहे,
पण कॉलेजचं कॅम्पस जर म्हणाल तर भारतीय विद्यापीठचं कॅम्पस हे पुण्यामध्ये सर्वात फेमस आहे. खूप मोठं कॅम्पस आहे. या कॅम्पसमध्ये बाकीचे मेडिकल कॉलेजेस वगैरे आहेत. त्याच्यानंतर रेडिओलॉजीचे वगैरे कॉलेजेस आहेत. त्याच्यानंतर हॉटेल मॅनेजमेंटचे सर्व कॉलेजेस इथे तुम्हाला मिळतात आणि याच्यापासून 500 मीटरच्या अंतरावरच पीआयसीटी कॉलेज आहे. त्याच्यामुळे मी पर्सनली इथं खूप वेळेस व्हिजिट केले. खूप चांगलं कॉलेज आहे. स्टाफ वगैरे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत आणि त्या या लिस्टमधील सगळ्यात शेवटचं जे कॉलेज आहे तर ते कॉलेज आहे जीएच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट वाघोली पुणे. तर वाघोलीमध्ये हे कॉलेज आहे. पुण्याच्या थोडंसं आउटसाइड आहे. जास्त पण नाहीये. पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या अंडरच येतं. त्याचबरोबर इन्स्टिट्यूट कोड आहे 6155. इस्टॅब्लिशमेंट इयर पाहिली तर 2006. त्याच्यानंतर रिजन तर ऑब्व्हियसली पुणेच आहे. स्टेटस म्हणजे पाहिलं तर आपण हे प्रायव्हेट कॉलेज आहे. त्याचबरोबर नॉन ऑटोनॉमस आहे. कुठल्याही प्रकारची मायनॉरिटी नाहीये. जर तुम्हाला रिअलीमध्ये कमी मार्क्स असतील आणि सीएसआयटी वगैरे सारखी ब्रांच हवी असेल तर वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे. त्याचबरोबर आणखीन सारे खूप कॉलेजेस आहेत. कोणते कोणते? जेएसपीएम नरे आहे, सिंहगड कोंढवा आहे, डी.वाय. पाटील तळेगाव दाभाडे आहे. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर पार्वतीबाई मोजे हे वाघोलीमधलं आणखीन एक कॉलेज आहे, ते पण तुमच्यासाठी आहे. अजून जर कमी मार्क्स तुम्हाला असतील, मी स्पेशली त्याच्यावर व्हिडिओ बनवणार आहे. अतिशय कमी मार्क्सवर पुण्यामधील कॉलेजेस, अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ते सुद्धा आहे. त्याचबरोबर आणखीन जर आपण विचार केला तर ट्रिनिटी कॉलेज ते सुद्धा आहे. ट्रिनिटीचे 2 कॅम्पस आहेत, येवलेवाडी आणि पिसोळी. खूप चांगले आहेत पुण्यामधील ते कॉलेजेस. त्याच्यानंतर ना कीस्टोन हे एक कॉलेज आहे. म्हणजे असे खूप कॉलेजेस आहेत. मग त्यासाठी तुम्हाला काय पाहिजे? ते कॉलेजेस ज्या माणसाला माहीत आहेत, सर्व गोष्टी अनुभवल्या आहेत, तर त्या माणसाकडनं तुम्हाला गाईडन्स पाहिजे. मग हाच गाईडन्स प्रोव्हाईड करण्याचं काम आपण करतोय, ते आपल्या पर्सनल काउन्सिलिंगच्या थ्रू. मग त्याच्यामुळे मी तुम्हाला रिकमेंड करेल, की नक्की आपल्या पर्सनल काउन्सिलिंग एनरोल करा. तुमच्या बजेटनुसार किंवा तुमच्या रिक्वायरमेंटनुसार यापैकी कोणतीही बॅच चूज करा. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी एनरोलमेंट फॉर्मची लिंक देतो, म्हणजे आपल्या वेबसाईटची लिंक आहे किंवा हा क्यूआर जरी स्कॅन केला तुम्ही, तरी तुम्हाला ती मिळेल. आणि ठीक आहे, तुम्हाला डाऊट्स वगैरे काय असतील तर हे आमचे नंबर आहेत. ओके, मी नंबर पुन्हा एकदा इथं लिहितोय तुमच्यासाठी नंबर. तर 8767844774 हा माझा पर्सनल नंबर आहे. तर याच्यावर तुम्ही एनी टाइम मला कॉल करू शकता आणि डिटेल्स विचारू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल, व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट.